नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपल्या सर्वांचा लाडका गणेश डवरी आणि आपण पाहता जीडी ऑलराऊंडर युट्यूब चॅनेल. दर्शको, आपल्याला माहितीच आहे मी अत्यंत महत्त्वाचे अशा अपडेट घेऊन येत असतो, जेणेकरून आपल्याला त्यातून काहीतरी माहिती भेटेल आणि नवीन काहीतरी शिकायला भेटेल. त्यामुळे माझे व्हिडिओ इतरांच्या व्हिडिओपेक्षा आगळेवेगळे असतात. त्याचमुळे कमी वेळेत, कमी कालावधीत आपलं जीडी ऑलराऊंडर युट्यूब चॅनल हे लोकप्रिय होत आहे. तर दर्शको, अशीच आज मी माहिती आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. कुठेही अर्धवट व्हिडिओ न सोडता, कुठेही अर्धवट व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत ज्यावेळी हा व्हिडिओ पाहाल, त्यावेळी आपल्याला याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे इथे साईडला जे घंटीचं बटन दिलेलं आहे त्यावर क्लिक करा आणि जेडी ऑलराऊंडर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. दर्शको, आता जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओ सुरू करूया. तर दर्शको, आपल्याला माहितीच आहे उद्या 17 तारीख आणि 17 ऑगस्ट उद्या. उद्या एक खास दिवस आहे, तो म्हणजे नागपंचमी. नागपंचमीविषयी मी आज आपल्याला माहिती देणार आहे. त्यामुळे हा आजचा व्हिडिओ खूप अतिशय महत्त्वपूर्ण होणार आहे. तर दर्शको, नागपंचमी पूजा कशी करावी आणि त्याची महत्त्व काय आहे आणि परंपरा सुद्धा काय आहे, हे आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहोत. त्याचबरोबर सापाला दूध पाजावे का, याची सुद्धा मी आपल्याला माहिती देणार आहोत. तर दर्शको, नागपंचमी हा श्रावण महिन्यातील एक महत्वाचा धार्मिक आणि सांस्कृतिक सण आहे. महाराष्ट्रासह भारतातील अनेक भागात हा सण श्रद्धा, परंपरा आणि निसर्गाशी जोडलेला आहे. नागदेवतेची पूजा करून कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करण्याची परंपरा आपल्या महाराष्ट्रात आहे, त्याचबरोबर देशात सुद्धा आहे. नागपंचमी कधीही असते, तर दर्शको, नागपंचमी श्रावण शुक्ल पंचमीला साजरी केली जाते. म्हणजे उद्या 17 ऑगस्टला नागपंचमी आहे. म्हणजे श्रावण महिन्याच्या शुद्ध पक्षातील 5वा दिवस म्हणजेच नागपंचमी. 2026 मध्ये नागपंचमी 17 ऑगस्ट 2026 रोजी आहे, म्हणजे उद्या आहे. आणि पूजा करण्याची वेळ स्थानिक पंचांगानुसार थोडी बदल होऊ शकतो. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक राज्यात नागपंचमी जरा पंचांगानुसार पुढे मागे होऊ शकते. तर दर्शको, नागपंचमीची धार्मिक पार्श्वभूमी आता आपण जाणून घेऊया. हिंदू परंपरेमध्ये नागाला विशेष स्थान आहे. भगवान श्री विष्णूच्या शेष नागाचे, तसेच भगवान शंकराच्या गळ्यातील नागाचे उल्लेख धार्मिक कथामध्ये आढळतात. नागपंचमीशी संबंधित अनेक लोककथा आणि धार्मिक आख्यायिका प्रचलित आहेत. त्यामुळे या दिवशी नागदेवतेची पूजा करून संरक्षण, आरोग्य, सुख, समृद्धी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली जाते. तर दर्शको, नागपंचमी पूजा कशी केली जाते हे आता आपण जाणून घेऊया. परंपरेनुसार घरात नागदेवतेची प्रतिमा, चित्र किंवा मातीची प्रकृती ठेवून पूजा केली जाऊ शकते. सामान्यत पूजेमध्ये हळदी कुंकू, अक्षदा, फुले, नैवेद्य, दिवा आणि धूप याचा वापर केला जातो. वेगवेगळ्या प्रदेशामध्ये पूजा करण्याची पद्धत ही वेगळी असू शकते. त्यामुळे आपल्या कुटुंबाची परंपरा आणि स्थानिक प्रथा पाळणे हे दर्शको महत्वाचे आहे. शेतकरी आणि नागपंचमी. नाग म्हटल्यावर शेतकरी वर्गाशी संबंधित हा खूप विषय असतो. कारण प्रामुख्याने बरेच शेतकरी वर्ग असतात, त्यांच्या शेतामध्ये नाग हे आढळूनच येतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा मित्र सुद्धा नागाला म्हणलं जातं. तर नागपंचमीची संबंध ग्रामीण जीवनाशी जोडलेला आहे. शेतामध्ये साप आढळत असल्याने त्यांच्या अस्तित्वाच्या पर्यावरणीय समतोलाला महत्वाचा वाटा आहे. तर दर्शको, साप मोठ्या प्रमाणात उंदीर खातात, त्यामुळे शेतीतील पिकाचे नुकसान कमी करण्याचे अप्रत्यक्ष मध्ये सुद्धा मदत होते. शेतकऱ्यांचा मित्र का नागाला म्हटलं जातं, कारण शेतामध्ये जे उंदीर असतात त्यांना खाण्याचं काम हे साप करत असतात. त्यामुळे पिकाचं संरक्षण सुद्धा ह्या सापामुळे, नागामुळे होतं. त्यामुळे शेतकऱ्यांचा मित्र सुद्धा सापाला म्हणलं जातं. यामुळे नागपंचमीमुळे केवळ धार्मिक सण म्हणून न पाहता निसर्ग आणि जैवविविधतेबद्दल आदर व्यक्त करण्याचा दिवस म्हणून सुद्धा पाहता येते. तर दर्शको, नागपंचमी आणि आता पर्यावरण आपण पाहूया. साप हे पर्यावरणातील अन्न साखळीचा महत्वाचा भाग आहेत. ते उंदीर आणि लहान प्राण्यांची संख्या नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. म्हणून नागपंचमीचा एक महत्वाचा संदेश आहे की सर्पांना मारू नका, त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात राहू द्या. जर घरात किंवा शेतात साप आढळल्यास त्यांना स्वतः पकडण्याचा प्रयत्न न करता प्रशिक्षित सर्पमित्र किंवा संबंधित वन्यजीव बचाव
पथकाशी संपर्क करणे अधिक सुरक्षित आहे. कसं असतं, एखाद्या आपण घरात आढळून साप येतो, एखाद्या शेतात आढळून येतो, तर आपण घाबरतो. तर आपण का घाबरतो? कारण तो विषारी असतो. साप सुद्धा आपल्याला का घाबरतो? कारण साप मुळात सापच आपल्याला घाबरत असतो. कारण तो स्वतःचं संरक्षण करण्याच्या उद्देशाने तो आपल्याला दंश करण्याच्या उद्देशाने तयार असतो. त्याच्यामुळे साप सुरक्षित अंतर ठेवा, सर्पमित्राशी संपर्क साधा आणि जे आजूबाजूला वन्य अधिकारी आहेत त्यांच्याशी सुद्धा संपर्क साधा आणि सापाला सुरक्षित पकडून त्यांच्या निसर्गाच्या सानिध्यात जर सोडले, तर आपल्याला त्याच्यापासून इजा होणार नाही आणि तो पण सुरक्षित आणि आपण पण सुरक्षित. तर सापाला दूध पाजणे योग्य आहे का? ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आता महाराष्ट्रात बत्तीस शिराळा, सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा हे गाव नागपंचमीसाठी खूप प्रसिद्ध आहे. गुरु गोरक्षनाथाचं मंदिर त्या ठिकाणी आहे. असंख्य देशातील भाविक बत्तीस शिराळामध्ये येत असतात. त्या ठिकाणी साप खेळवणे, साप नाचवणे खूप प्रकार असतात त्या ठिकाणी. गुरु गोरक्षनाथ हे सापाशीच दैवत मानलं जातं. त्याच्यामुळे अनेक भाविक 32 शिराळा दिवशी उद्या 32 शिराळ्याला खूप मोठी यात्रा असते. त्या यात्रेत सुद्धा 32 शिराळामध्ये येतात. त्या ठिकाणी सापाला दूध पाजण्याची पण प्रथा आहे. तर लोक परंपरेत नागपंचमीला सापाला दूध अर्पण करण्याची प्रथा काही ठिकाणी दिसते. मात्र जिवंत सापाला प्रत्यक्ष दूध पाजणे टाळावे. साप हा दूध पिणारा प्राणी नाही. जबरदस्तीने दूध पाजणे किंवा सापाला पकडून पूजा करणे त्याच्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकते. दर्शको, साप हा दूध कधीच पित नाही. तर जबरदस्तीने त्याला दूध पाजणं सुद्धा हे त्याच्यासाठी घातक ठरू शकतं. साप हा मांसाहारी प्राणी आहे. तो भक्ष्य, उंदीर, छोटे-छोटे जे असतात प्राणी ते खाऊन तो जगणारा आहे. दुधाशी त्याचा काडी मात्र संबंध नाही. पण पिढ्यानपिढी परंपरा चालत आलेली आहे. दूध पाजतात. तर काही ठिकाणी दूध सुद्धा पाजतात. त्याऐवजी नागदेवतेची प्रतिमा किंवा प्रतिकाराची पूजा करणे अधिक सुरक्षित आहे. आपण नागाची एक प्रतिमा करा, त्याची मूर्ती करा, तिथे दूध ठेवलं तरी चालतंय, जर श्रद्धा जास्त असेल. पण जिवंत सापाला दूध पाजूच नका. महाराष्ट्रातील नागपंचमी विशेष सांस्कृतिक महत्व आहे. ग्रामीण भागात या सणाला पारंपरिक वातावरण असते. अनेक ठिकाणी महिला पूजा करतात. वारुळाच्या जिथे वारुळ आहे तिथे जाऊन दूध वाहतात, पूजा करतात वारुळाची. पारंपरिक गाणी म्हणतात आणि झोके खेळण्याची सुद्धा प्रथा आहे. काही ग्रामीण भागामध्ये नागपंचमीच्या निमित्ताने गावातील मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रम, स्थानिक उत्सव आयोजित केले जातात. नागपंचमीचा एक खरा संदेश काय आहे? नागपंचमी म्हणजे फक्त पूजा किंवा धार्मिक विधी नाही. या सणातून निसर्गातील अनेक जीवांचे महत्व समजून घेण्याचा संदेश मिळतो. साप दिसला की भीतीपोटी त्याला मारण्याऐवजी त्याला सुरक्षितपणे दूर करणे, जंगल आणि नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण करणे आणि वन्यजीवाबद्दल जागरूकता निर्माण करणे दर्शको आवश्यक आहे. शेवटी महत्वाचा मला जीडी ऑलराऊंडर युट्यूब चॅनल तर्फे आपल्याला एक द्यायचं आहे की नागपंचमी श्रद्धेने साजरी करा, परंपरा जपा आणि सर्पाची संरक्षण करा. नागदेवतेचा सन्मान करा, निसर्गाचे रक्षण करा, सर्पांना मारू नका, वन्यजीव सुरक्षित ठेवा. नागपंचमीच्या जीडी ऑलराऊंडर युट्यूब चॅनल तर्फे आपल्याला खूप खूप शुभेच्छा. नाग हा आपला मित्र आहे. आपण त्याला मित्रासारखंच वागवा, सुरक्षित अंतर ठेवा, जेणेकरून आपला बचाव होईल, त्याचा पण बचाव होईल. आणि नागपंचमी एक सण आहे, सणासारखा साजरा करा, आनंदाचं वातावरण ठेवा दर्शको. मी एक हा छोटासा व्हिडिओ केला होता. नागपंचमी उद्या आहे, 17 ऑगस्ट उद्या आहे. उद्या नागपंचमीच्या शुभेच्छा आपल्याला देण्याच्या माध्यमातून आणि आपल्याला काही नागपंचमीचे महत्व सुद्धा मी जीडी ऑलराऊंडर युट्यूब चॅनल तर्फे मी आपल्याला प्रस्थापित केलेला आहे. जर आपला हा आजचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच मला कमेंट करा आणि आपण आपल्या गावात नागपंचमी साजरी करता का? कशा पद्धतीने साजरी करता हे मला कमेंट करून सांगा. आणि जर आपल्याला काय जर प्रश्न जर पडत असेल नागपंचमीविषयी तर मला ते सुद्धा आपण कमेंटमध्ये विचारू शकता. मी आपल्याला त्याची माहिती देऊ शकतो. तर चला तर दर्शको, नवीन एका व्हिडिओ सहित परत एकदा भेटू. तोपर्यंत ते साईडला दिलेल्या घंटेवर क्लिक करू. जीडी ऑलराऊंडर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करू. धन्यवाद. जय महाराष्ट्र.